मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू रडतच म्हणत असते, राघव हे सगळं काय होऊन बसलं आणि तुम्ही असे शांत का आहात? प्लीज माझ्याशी काहीतरी बोला ना, तुम्ही असे गप्प का आहात? परंतु राघव मात्र शांतच असतो. त्याच वेळेला रत्नाकर तिथे येतो आणि राजश्रीला सांगतो, आपण सिंधूला घरी घेऊन जाऊ शकतो, परंतु तिला आरामाची गरज आहे, तिला बेड रेस्ट द्यायला हवी. राजश्री म्हणते, ठीक आहे, मी सिंधूची पूर्णपणे काळजी घेईल, आपण तिला घरी घेऊन जाऊयात. तर इकडे सिंधू पुन्हा राघवला म्हणत असते, प्लीज माझ्याशी काहीतरी बोला ना, असे गप्प का उभे आहात? माझ्याकडे एकदा बघा तरी. आई, तुम्ही तरी राघवला काही सांगा ना. त्यावर राजश्री म्हणते, त्याला खूप मोठा धक्का बसला आहे, तुमचं बाळ गेल्याचा. त्यावर सिंधू विचारते, बाळ गेल्याचा धक्का बसला आहे की राघव सगळा दोष मला देत आहेत? तर राघव धक्क्याने सिंधूकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे रुक्मिणी काकू मोठमोठ्याने राणीला आवाज देत असतात. तर सर्वजण हॉलमध्ये जमा होतात. तेव्हा माई विचारतात, रुक्मिणी तू एवढी का चिडली आहेस? त्यावर रुक्मिणी काकू म्हणते, मी हिला 1000 वेळा सांगितलं होतं की सिंधूची नीट वाग, तिची तब्येत खूप नाजूक आहे, परंतु नाही, ही मुलगी येता जाता त्या सिंधूला टोमणे मारत होती आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. तर माई विचारतात, काय झालं? त्यावर रुक्मिणी काकू सांगतात की सिंधूचा गर्भपात झाला, तिचं बाळ गेलं आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर रुक्मिणी काकू चिडूनच राणीला म्हणतात, तुला हेच हवं होतं ना, आता तरी तुला शांतता मिळाली का? तर माई म्हणतात, रुक्मिणी तू हे काय बोलत आहेस? तर रुक्मिणी काकू विचारते, वंस मग काय बोलू? राया गेल्यानंतर या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्यातच आपल्याला आनंदाची बातमी मिळाली की सिंधू आई होणार आहे. त्या आनंदाच्या जोरावर आपण सर्वजण पुन्हा जगायला लागलो होतो, पण ही सिंधूशी कसं वागली आणि हे सगळं करून तुला काय मिळालं? म्हणून रुक्मिणी काकू खूप रडू लागते. तर माई म्हणत असतात, रुक्मिणी शांत हो बरं. अगं राणी जे काही बोलली सिंधूला ते रागाच्या भरात बोलली. सिंधूचं असं काही व्हावं अशी तिची इच्छा नव्हती. अगं तिने पण तिचा नवरा गमावला, तिला किती त्रास होत असेल? त्यावर रुक्मिणी काकू म्हणते, राया तुझा नवरा होता, तुला दुःख झालं हे मान्य आहे, पण म्हणून तू सिंधूला काही पण बोलशील का? स्वतःला दुःख झालं म्हणून दुसऱ्याला शिव्याशाप द्यायचा हे कुठलं वागणं झालं? स्वतःच्या वागण्या बोलण्यावर जरा नियंत्रण ठेवायला नको का? आणि हे सगळं करून तुला काय मिळालं? तुझा राया परत आला का? पण सिंधूचं बाळ गेलं आणि या सगळ्याला फक्त तूच जबाबदार आहेस. तर रेश्मा म्हणते, वहिनी अगदी बरोबर बोलत आहेत. अगं बाई म्हणून थोडा तरी विचार करायला हवा होतास. मान्य आहे की तुला सिंधूचा खूप जास्त राग येतो, पण काय ग राणी, तू जर प्रेग्नंट असती आणि तुझ्याशी जर असं कोणी वागलं असतं तर तुला ते चाललं असतं का? तर रुक्मिणी काकू म्हणते, राणी तुला सिंधूचा आनंद बघवला नाही, परंतु तू आमच्या सर्वांच्या आनंदाचा विचार केला नाही का? अगं ते फक्त सिंधूचं बाळ नव्हतं, तर रत्नपारखी खानदानाचा वारस होता आणि हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे झालं. त्यावर राणी म्हणते, मामी जे काही झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे. सिंधूसोबत असं काही व्हायला नको होतं. परंतु मला तुम्हालाही एक प्रश्न विचारायचा आहे. सिंधू पुन्हा प्रेग्नंट होऊ शकते, परंतु माझे राया पुन्हा येऊ शकतात का? तेव्हा ते ऐकून रुक्मिणी काकू चिडूनच विचारते, म्हणून तू सिंधूचा बदला घेतलास का? राणी अगं माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप आदर होता, परंतु आत्ता मला कळतंय की तुझ्यात साधी माणुसकीसुद्धा नाही आणि आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा असं म्हणत त्या राणीला तेथून काढून देतात व रेश्मा करिश्माला धमकी देत सांगतात की सिंधू आल्यानंतर तिची काळजी घ्यायची व माईंना सांगतात, सिंधूसमोर अजिबात रडायचं नाही, प्रसन्न राहायचं. आणि त्याच वेळेला राघव, राजश्री, रत्नाकर सिंधूला घरी घेऊन येतात. तेव्हा रुक्मिणी काकू प्रेमानेच सिंधूच्या तोंडावरून हात फिरवतात व तिला शांतपणे खाली बसवतात. तेव्हा काकू मला माफ करा, मी बाळाची काळजी घेऊ शकले नाही असं म्हणत सिंधू रुक्मिणी काकूंना मिठी मारत खूप रडू लागते. सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर राजश्री म्हणत असते, सिंधू शांत हो, देव आपली परीक्षा बघत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहायला नको का? आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत, सगळं काही ठीक होणार. तेव्हा रुक्मिणी काकूसुद्धा सिंधूला समजावत असते, जे काही झालं तो एक अपघात होता, पण आता आपण पुढचा विचार करायचा. तुला पुन्हा दिवस जातील. मला खात्री आहे राघव आणि तुझं बाळ पुन्हा या घरामध्ये रिंगणार आणि आम्हा सर्वांना आनंद देणार.
आता फक्त भविष्याचा विचार करायचा, वाईट विचारसुद्धा मनात आणायचे नाही, मस्त आराम करायचा, साजूक तुपातलं खायचं. रत्नपारखींची सून धष्टपुष्ट असायला नको का? आणि राजश्री, तू सुद्धा तुझ्या सुनेची काळजी घ्यायची, तिला गोडधोड खाऊ घालायचं. तर आता रुक्मिणी काकूंचे बोलणे ऐकून सिंधू, राघव, रत्नाकर आणि राजश्री खूप रडू लागतात. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, जे झालं ते खूप वाईट झालं, पण आता आपण पुढचा विचार करूयात ना. आता तुमच्या आयुष्यामध्ये फक्त चांगलंच होणार आहे हे लक्षात ठेव. परंतु राघव मात्र शांतच असतो. रुक्मिणी काकू म्हणते, राघव तू असं खचून कसं चालेल? सिंधूला आता तुझी खूप गरज आहे. तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला नको का? आणि तू अजिबात चिंता करू नकोस. तुला आणि सिंधूला हा आनंद पुन्हा एकदा उपभोगता येणार आहे. तुम्ही ही आनंदाची बातमी आम्हाला पुन्हा देऊ शकता. तर सिंधू विचार करते, मी सगळं खरं खरं सांगून टाकू का? तर इकडे रुक्मिणी काकू राघवला विचारतात, तू असा गप्प का आहेस? परंतु राघव काही एक सांगायला तयार नसतो. तेव्हा सिंधू म्हणते, मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे. तर राजश्री इशारा करत नकार देत असते. तर राघव म्हणत असतो, काहीही सांगायची आता ही योग्य वेळ नाही, आपण नंतर कधीतरी बोलूयात. तेव्हा राघव सिंधूला आराम करण्यासाठी आतमध्ये घेऊन जाऊ लागतो. त्यावर सिंधू म्हणते, आत्ताच जे काही खरं आहे ते सांगून टाकलेलं बरं, कुणालाही अशा खोट्या आशेवर ठेवणं बरं नाही. परंतु राघव मात्र नकार देत असतो. तर सर्वजण धक्क्याने सिंधूकडे पाहू लागतात. सिंधू म्हणते, मला तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलं मी कधीच आई होऊ शकणार नाही. तर सिंधूचे ते बोलणे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. तर सिंधू खूप रडत असते. रुक्मिणी काकू धक्क्यानेच विचारते, राघव अरे सिंधू काय बोलत आहे? त्यावर राघव सांगतो, काकू सिंधू बरोबर बोलत आहे. मिसकॅरेजमुळे तिच्या गर्भाशयाला इंजुरी झाली आणि त्याचमुळे सिंधू जर फ्युचरमध्ये प्रेग्नंट राहिली तर ती प्रेग्नन्सी किती दिवस टिकेल हे सांगता येणार नाही. तेव्हा हे सगळं काय होऊन बसलं म्हणून रुक्मिणी काकूसुद्धा रडू लागते. तर ऋषभ म्हणत असतो, वहिनी सध्या तुला आरामाची खूप गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस. राघव दादा, तू वहिनीला आराम करण्यासाठी घेऊन जा. तेव्हा राघव सिंधूला आराम करण्यासाठी रूममध्ये घेऊन जाऊ लागतो. परंतु रुक्मिणी काकू राघव सिंधूला अडवत म्हणतात की 1 मिनिट. ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर रुक्मिणी काकू रागानेच आतमध्ये जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रुक्मिणी काकू मधूला तिच्या रूममध्ये ओढतच बाहेर हॉलमध्ये घेऊन येतात आणि म्हणतात, सिंधूच्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार फक्त तूच आहेस आणि तू जे काही केलंस ना त्याला क्षमा नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून आणि या घरातून कायमची निघून जा. तेव्हा माई मधूला घेऊन घराबाहेर जाण्यासाठी निघतात. परंतु सिंधू त्यांना अडवत म्हणते की मधुताई या घराचा भाग आहे, आपण त्यांना असं घराबाहेर काढू शकणार नाही. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.